प्रभू येशूच्या नावात आपणा सर्वांना सलाम. परत पुन्हा यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमाने भेटून आनंद होत आहे. आज 25 डिसेंबर आणि येशूचा जन्मदिवस म्हणून हा संपूर्ण जगात साजरा केला जातो. या प्रियांनो, प्रभूच्या वचनाकडे जाण्याआधी आपण प्रार्थना करूया आणि आपलं समर्पण परमेश्वराला करूया. प्रार्थना करू. सर्व समर्थत्व दयागन प्रभुदेवा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे मनापासून आभार मानतो. परमेश्वरा, आजच्या तुझ्या वचनाद्वारे तू आम्हाशी बोल, आम्हाला मार्गदर्शन कर आणि हो दे परमेश्वरा, जो ख्रिस्ताचा उद्देश आहे या जगामध्ये जन्म घेण्याचा, तो आम्हा सर्वांना समजू दे. हेच आम्ही तुझ्या चरणी आग्रहाची प्रार्थना करीत आहोत. पुढील वेळ आम्हा सर्वांचं जीवन आम्ही तुझ्या पवित्र हातात देत प्रार्थना येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रियांनो, आजच्या मननासाठी 25 डिसेंबर, आजच्या ह्या मननासाठी आज आपण शास्त्रभाग पाहणार आहोत. तो म्हणजे योहान कृच्छुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 1 ते 5 ही वचनं मी आपणा सर्वांसाठी वाचतो. मत्ते कृच्छुभवर्तमान अध्याय 5 आणि वचन 1 ते 5. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता, तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. त्याच्या ठायी जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो, तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. हे देवाचं वचन आहे. प्रियांनो, आज 25 डिसेंबर या दिवशी आज आपण विशेष करून पाहणार आहोत की ह्या दिवसामध्ये ह्या ख्रिस्त जन्मोत्सवामध्ये आज हे देवाचं वचन आम्हाला काय सांगतं. आणि विशेषतः आम्ही हे पाहणार आहोत की येशू आमच्यासारखा का झाला. येशू आमच्यासारखा का झाला हे आज आम्ही आमच्या आजच्या ह्या 25 डिसेंबरच्या ह्या भक्तीमध्ये देवाच्या वचनातून आम्ही पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी प्रियांनो, आम्हाला स्पष्टपणे दिसतं की इतिहास आणि कालगणनेत जगाच्या पाठीवर कोणाच्याच जन्माने फरक पडला नाही, ना इतिहासात ना कालगणनेत. परंतु येशूच्या जन्माने इतिहासाचे मोठे 2 भाग केलेले आम्हाला या ठिकाणी दिसतात, नाही का. कालगणना ही येशूच्या जन्मापासून सुरू झाली. इतिहास जो आजपर्यंत जगाचा इतिहास चालू आहे, त्या इतिहासामध्ये जे काही मोठे 2 भाग पडले, नाही का, इसवी सन पूर्व, नाही का, आणि इसवी सन नंतर, असं जे भाग पडले ते केवळ येशूच्या जन्माने, नाही का. येशूच्या जन्मानंतर, येशूच्या जन्माआधी या सर्व गोष्टी अशा रीतीने आम्ही इतिहासात मोजल्या जातात. आणि येशूचा जन्म एवढा परिणामकारक आहे की आम्ही सर्व काही करतो, पण त्याच्या जन्माचा उद्देश आम्ही विसरतो. येशूचा जन्म, त्याचा जन्माचा उद्देश आम्ही या ठिकाणी विसरतो असं आम्हाला दिसतं, नाही का. येशूचा जन्म अत्यंत परिणामकारक आहे, जगासाठी आहे, सर्वांसाठी आहे. असं असून देखील आम्ही तो उद्देश विसरणं म्हणजे खूप अचंब्याची बाब आहे. आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी आम्ही येशूचा जन्म का झाला, त्याचा उद्देश काय, हे थोडक्यात आम्ही पाहण्याचा प्रयत्न करूया. पहिली बाब जी आम्हाला या ठिकाणी दिसते ती म्हणजे परमेश्वराचा उद्देश मनुष्य जातीसाठी पूर्ण करणे. जो परमेश्वराचा उद्देश आहे तो मनुष्य जातीसाठी पूर्ण करावा, म्हणून येशू आमच्यासारखा झाला. कारण वचन म्हणतं की शब्द देही झाला. जो देवाचा शब्द होता त्या शब्दाने देह धारण केलं, आणि तो म्हणजे येशू. त्यानं तो आमच्यासारखा, म्हणजे त्याने देह धारण का केलं, तर देवाचा उद्देश मनुष्यासाठी पूर्ण करण्यासाठी. ही पहिली बाब आम्हाला या ठिकाणी पाहावयास मिळते. पहिले, आणि त्यामध्ये देवाचा शब्द देही झाला, तो आमच्यासारखा झाला, ठीक आहे. तो एखाद्या प्राण्यासारखा झाला नाही, एखाद्या वनस्पतीसारखा झाला नाही, किंवा एखाद्या कुठल्या प्लॅनेट किंवा ग्रहासारखा झाला नाही. तो मनुष्यासारखा झाला, मनुष्य रूप घेऊन तो आला.
आम्ही देवाची लेकरं बनावीत, त्याचा पहिला उद्देश त्यामध्ये आम्ही देवाची लेकरं बनावीत आणि आम्ही देखील महिमा आणि गौरव यामध्ये यावे, आम्ही महिमा आणि गौरव यामध्ये यावं असं या ठिकाणी शास्त्रवचन आम्हाला सांगत आहे. आपण पाहूया की इब्री लोकासपत्र याचा 2रा अध्याय, इब्री लोकासपत्र अध्याय 2 आणि वचन 10 मध्ये आम्हाला शास्त्रवचन काय सांगतं ते आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. इब्री लोकासपत्र अध्याय 2 आणि वचन 10 यामध्ये म्हटलेलं आहे, कारण ज्याच्यासाठी सर्व काही आहे व ज्याच्याद्वारे सर्व काही झाले त्याने पुष्कळ पुत्रांना गौरवात आणताना त्याच्या तारणाचा जो उत्पादक त्याला दुःख सहनाच्या द्वारे परिपूर्ण करावे हे त्याला उचित होते. ठीक आहे. पुष्कळ पुत्रांना म्हणजे तुम्हाला आम्हाला, जो प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्या प्रत्येकाला गौरवात आणण्यासाठी, नाही का, देवाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी, नाही का. तो गौरवी पुत्र होता. प्रभू येशू ख्रिस्त देवाचा गौरवी पुत्र आहे आणि त्याने आम्हाला देखील गौरवी पुत्र म्हणून त्याच्या गौरवामध्ये आणण्यासाठी, हा देवाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी तो आमच्यासारखा देहधारी झाला. त्याने आमच्यासाठी ते देह धारण केलं असं या ठिकाणी शास्त्रवचन आम्हाला सांगतं. येशू आम्ही गौरवात यावं, नाही का, आम्ही गौरवात यावं यासाठी त्याने आमच्यासाठी देह धारण केला. कारण येशूने मनुष्यांना बंधू म्हटलेले आहे. इब्रिकरासपत्र याचा 2रा अध्याय आणि 11 आणि 12 वचन जर आम्ही वाचलं तर त्यामध्ये आम्हाला दिसतं, कारण जो पवित्र करणारा व ज्यांना पवित्र करण्यात येते ते सर्व एकापासूनच आहेत. ह्या कारणास्तव त्यांना बंधू म्हणावयाची त्याला लाज वाटत नाही. तो म्हणतो, मी आपल्या बंधूजवळ तुझ्या नावाची कीर्ती वर्णील, महामंडळापुढे तुझे स्तवन करीन. ठीक आहे. बंधू, ज्यावेळेस बंधू ही संकल्पना प्रियांनो येते त्यावेळेस ती सर्व आडबिनती, सर्व मतभेद, तटभेद नाहीसे करते. एक जवळकीचं आणि आपुलकीचं नातं हे बंधुत्व आमच्यामध्ये निर्माण करणारं असतं असं या ठिकाणी आम्हाला शास्त्रवचन शिकवतं. आणि येशूने आम्हाला बंधू म्हटलेलं आहे. इब्रिकरासपत्र याचा 2रा अध्याय वचन 11 आणि 12 वचनामध्ये तो आम्हाला बंधू म्हणतो, नाही का. आणि म्हणजे बंधू म्हणजे कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही, कोणी नीच नाही, कोणी लहान नाही, कुठलेच मतभेद नाही, तर सर्व काही सारखे. आणि प्रियांनो, ही जगाची रूढी परंपरा आम्हाला या ठिकाणी दिसते की वर्णभेद, जातीभेद, परंपरा भेद आणि सगळे उच्चनीचतेचे सर्व भेद आज आम्हाला मनुष्य मात्रामध्ये, मनुष्य जातीमध्ये पाहावयास मिळतात. आणि ही एक मोठी भयंकर बाब प्रियांनो आमच्या मनुष्याच्या जीवनामध्ये ती आहे. आणि ती नष्ट करण्यासाठी, मनुष्य जातीतून हे भेदभाव नष्ट करण्यासाठी आणि देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी येशू तुमच्या आमच्यासारखा झाला. त्याने देह धारण केलं हे की सर्व जातीभेद नष्ट व्हावेत आणि सर्व एक व्हावं, आमच्यामध्ये ऐक्य असावं, यासाठी येशू या जगामध्ये तुमच्या आमच्यासारखा झालेला आहे. हे आम्हास या ठिकाणी पाहावयास मिळतं. ही पहिली महत्त्वाची बाब आहे. काय प्रियांनो, आज आम्ही आपसातले सर्व मतभेद विसरणार आहोत. सर्व आमची उच्च नीचता सर्व काही आम्ही विसरणार आहोत. कधी कधी आमचे स्टेटस, नाही का, आमचं शिक्षण आमच्यामध्ये एक आडभिंत, एक दरी निर्माण करतं, एक मतभेद निर्माण करतं. आम्ही उच्च शिक्षित, तुम्ही अशिक्षित, नाही का, आमचं हे स्टेटस, तुमचं हे स्टेटस. आणि अशा देखील मतभेदाच्या बाबी आहेत की जे समाजामध्ये, मनुष्यामध्ये मोठी दरी आणि खाई निर्माण करते.
आणि प्रियांनो, ह्यामध्ये प्रेम नसतं आणि द्वेष, घृणा आणि ह्या सर्व हेवा मत्सर ह्या गोष्टी वाढीस लागतात. आणि म्हणून येशू ख्रिस्त या सर्व गोष्टी दूर करून मनुष्यामध्ये बंधुभाव निर्माण करून ऐक्य निर्माण करून देवाचा हेतू मनुष्यामध्ये पूर्ण करू इच्छितो आणि मनुष्याचं गौरव त्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे व्हावं ही देवाची इच्छा आहे आणि ते आम्हाला या ठिकाणी दिसत आहे. दुसरी जी महत्त्वाची बाब जी आहे ती म्हणजे या ठिकाणी आम्हाला दिसते की आमच्यासाठी मरण पत्करण्यासाठी इब्रिकरास पत्र याचा 2 अध्याय आणि वचन 14 आम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे. ज्या अर्थी मुले एकाच रक्तमासाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमासाचा झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजविणारा म्हणजे सैतान ह्याला मरणाने शून्यवत करावे. प्रियांनो, या ठिकाणी आम्हाला स्पष्टपणे दिसतं की सैतान जो आहे तो मरणाने मनुष्यावर राज्य करत होता. कारण पापामुळं मरण जगात आलं आणि मरणाचं भय मनुष्यामध्ये इतकं पसरलं की मरणाचं भीतीने सैतान हा मनुष्यावर राज्य करत होता. आणि म्हणून ह्या मरणावर विजय मिळवणं अत्यंत गरजेचं होतं. या मरणाला वरचढ करणारं असं कोणी नव्हतं आणि म्हणून त्यासाठी त्याला मरणं गरजेचं होतं. येशू ख्रिस्ताला मरणं गरजेचं होतं. तुमच्या आमच्यासाठी साधारण मनुष्याचं मरण हे त्या मरणावर विजय मिळवू शकत नव्हतं. येशू हा देवाचा पुत्र होता, त्याने देह धारण केला, तो आमच्यासारखा रक्तमासाचा झाला. त्याला मरण भाग होतं कारण त्याला मरणावर विजय मिळवायचा होता. कारण ज्या मरणाने प्रत्येकाला गुलाम करून ठेवलेलं होतं, प्रत्येकाला आपल्या पापाच्या बंधनामध्ये कैद करून ठेवलेलं होतं, त्या मरणावर जर विजय मिळवलं तर हे पापाचे बंधनं तुटतील आणि मनुष्य त्या मरणाच्या भीतीपासून मुक्त होईल आणि तो त्या सार्वकालिक राज्यामध्ये येईल. यासाठी त्याला रक्तमांस व्हावं लागलं किंवा त्याला देह धारण करावा लागला. ही एक दुसरी बाब आम्हाला या ठिकाणी दिसते. कारण सैतानाने आम्हाला मरणाद्वारे गुलाम बनवलं होतं. सैतानाच्या तावडीतून मोकळं करण्यासाठी पाप, दुष्प्रवृत्ती आणि सर्व प्रकारच्या ज्या काही वाईट भावना, विचार आणि ह्या सर्व वाईट प्रवृत्तीपासून आम्हाला मुक्त करण्यासाठी त्याला रक्तमांस व्हावं लागलं किंवा त्याला देह धारण करावा लागला येशू ख्रिस्ताला. म्हणून तो शब्द देही झाला प्रियांनो आमच्यासाठी त्याने मरावं आणि त्या मरणावर विजय मिळवावा यासाठी त्याने तो देह प्राप्त केला. तो जर लाईट झाला असता, एक अदृश्य स्वरूपात असता, तर प्रियांनो तो कसा मरू शकला असता, नाही ना. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला दिसतं की तो अदृश्य स्वरूपात मरू शकत नव्हता. म्हणून त्याला रक्तमांस व्हावं लागलं, आपलं स्वतःचं रक्त सांडवावं लागलं, तो यज्ञ अर्पण करावा लागला आणि त्यासाठी त्याने हा देह धारण करावा लागला. म्हणून म्हटलेलं आहे की देवाच्या शब्दाने देह धारण केला, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आमच्यासाठी मरावं आणि आम्हाला पापाच्या गुलामगिरीतून, मृत्यूच्या तावडीतून आम्हाला सोडवावं यासाठी त्याने तो देह धारण केलेला आहे असं आम्हाला या ठिकाणी दिसतं. आणि मृत्यू टाळण्यासाठी मनुष्याचे प्रयत्न, तीर्थ आहे, कर्मकांड आहे आणि विश्वास, पुनर्जन्माच्या चक्रावर विश्वास. परंतु या ठिकाणी स्पष्टपणे योहान 3:16 आम्हाला म्हणतं मृत्यूच्या भयातून सुटायचे तर येशूशिवाय पर्याय नाही का. जो कोणी त्याच्यावर म्हणजे येशूवर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन मिळणार आहे, हे स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि तिसरी बाब जी आहे की का त्याने आमच्यासाठी देह धारण केला, ते म्हणजे आमच्यासाठी विनंती करण्यासाठी, मध्यस्थी करण्यासाठी त्याने आमच्यासाठी त्याने देह धारण केलेला आहे. इब्रिकरास पत्र याचा 2 अध्याय आणि
17-18 वचनामध्ये आम्हाला स्पष्टपणे पाहावयास मिळतं. म्हणून त्याला सर्व प्रकारे आपल्या बंधूसारखे होणे अगत्याचे होते, यासाठी की लोकांच्या पापाबद्दल प्रायश्चित्त करण्याकरता त्याने स्वतः देवासंबंधीच्या गोष्टीविषयी दयाळू व विश्वसनीय प्रमुख याजक व्हावे. कारण ज्या अर्थी त्याने स्वतः परीक्षा होत असता दुःख भोगले, त्या अर्थी ज्यांची परीक्षा होत आहे त्यांना सहाय्य करण्यास तो समर्थ आहे. ठीक आहे. आमच्यासाठी मध्यस्थी, आमच्यासाठी सहाय्य करण्यासाठी त्याला देह धारण करावा लागला, त्याला आमच्यासाठी मरावं लागलं. नाही का. आमच्या वतीने तो न्यायासनासमोर उभं राहतो, तो वकील आहे असं म्हटलेलं आहे. ज्याप्रमाणे तो ईश्वराचा शब्द देही झाला आमच्यासाठी, अजूनही त्याची इच्छा आहे की आम्ही खऱ्या ईश्वरासंगती एक व्हावे. तो ईश्वर आणि मनुष्य यामध्ये मध्यस्थ आहे आणि आम्हाला ईश्वराशी एक करण्याचं काम या प्रभू येशू ख्रिस्ताकडं ईश्वराने सोपवलं. आणि म्हणून एक ईश्वराचा अंश, ईश्वराचा शब्द त्याला देहरूप देण्यात आलं आणि तो ह्या आमच्या भूतलावर देह धारण करून आला. आणि प्रियांनो, आम्हाला एकच उद्देश की आम्ही परत पुन्हा ईश्वरासंगती आमचं ऐक्य साधावं, आम्ही देवासंगती एक व्हावं. आणि ह्यासाठी त्याला देह धारण करावा लागला आणि त्याला मरावं लागलं. आम्ही पापी असताना आमच्या पाप्यांसाठी तो मध्यस्थी करतो. प्रियांनो, असा कुठला देव आहे, असा कुठला ईश्वर आहे जगाच्या पाठीवर की जो पाप्यांसाठी मध्यस्थी करतो? आज आम्ही अनेक ग्रंथ पाहतो, अनेक धर्म पाहतो, त्यामध्ये दुष्टांचा संहार करण्यासाठी देव आलेले आहेत आणि त्यांनी सगळ्या गोष्टी केलेल्या आहे. असे आम्हाला विविध धर्माच्या कथा, कादंबऱ्या, कहाण्या आणि हे आम्हाला सर्व सांगता आहेत. परंतु एक आगळं वेगळं सत्य आम्हाला केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठायी दिसतं की आम्हा दुष्टांना, आम्हा पातक्यांना वाचवण्यासाठी ठीक आहे, देव तो न्यायी आहे, तो पवित्र आहे आणि म्हणून तो पाप्यांकडं नजर लावू शकत नाही, पाप्यांना तो कबूल करू शकत नाही. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्तमध्ये येऊन म्हणतो की हे देवा, तू त्यांच्यावर दया कर. हे जरी पापी असले, हे जरी दुष्ट असले, परंतु तू त्यांच्यावर दया कर, त्यांची शिक्षा तू मला दे. ही मध्यस्थी आजही प्रभू येशू ख्रिस्त या संपूर्ण जगासाठी करत आहे, हे आम्हाला या ठिकाणी दिसतं. ही मध्यस्थी तो तुमच्या आणि आमच्यासाठी करत आहे. काय प्रियांनो, भेटेल कुठं असला परमेश्वर, असला देव आज तुम्हाला आणि आम्हाला की जो आमच्यासाठी मध्यस्थी करतो, जो आम्हाला वाचवतो, जो आम्हाला देवासंगती, ईश्वरासंगती एक करण्यासाठी स्वतः मरतो आणि स्वतःचं बलिदान तो देतो आणि आम्हाला सार्वकालिक जीवन, आम्हाला नीतिमान ठरवून त्या सार्वकालिक स्वर्गीय राज्यामध्ये तो घेऊन जातो. असा हा परमेश्वर प्रियांनो या ठिकाणी आम्हाला दिसतो. वेळोवेळी आम्हाला म्हणून त्या येशू ख्रिस्ताचे तो मरत असताना देखील उद्गार आहेत की हे बापा, यांना तू क्षमा कर, कारण हे काय करत आहेत यांना कळत नाही. ती क्षमा देण्यासाठी, त्या क्षमेच्या द्वारे ती शांती आणि सार्वकालिक जीवन देण्यासाठी त्याने तो देह धारण केला आणि त्याने आपला देहाला त्याने तुडवलेला आहे, देहाला मारलेला आहे आणि त्याने मरण पत्करलेलं आहे आमच्यासाठी. आणि अशा प्रकारे प्रियांनो तो मध्यस्थी आमच्यासाठी करत आहे, मरून, क्षमा करून आणि सर्व काही त्या कृतीने त्याने ते आम्हाला दाखवलेलं आहे. आणि या सर्व गोष्टी प्रियांनो आमच्या चांगलं करण्यासाठी छळ आणि अन्यायातून जावं लागतं आणि तो कित्ता घालून देण्यासाठी त्याने देह धारण केलेला आहे. प्रियांनो, काय आज आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे आम्ही पाहत आहोत का?
की आम्हाला कदाचित आम्ही चांगलं करीत आहोत म्हणून आमच्यावर अन्याय होत आहे आणि आम्हाला काही दुष्ट गोष्टी भोगाव्या लागत आहे, परंतु एक लक्षात ठेवा की यामध्येही तो तुम्हाला ते दुःख भोगण्यासाठी सहाय्य करतो, तो तुम्हाला मध्यस्थी करतो आणि तुम्हाला अधिक चांगलं बनवून, शुद्ध बनवून, नीतिमान बनवून देवाशी तुमचं ऐक्य करतो. असा हा मध्यस्थ, असा हा आमचा वकील आम्हाला या ठिकाणी दिसत आहे, जो देव आणि आमच्यामध्ये मध्यस्थ आहे, मध्यस्थी आमच्यासाठी करत आहे. काय आज त्या मध्यस्थाला योग्य प्रतिसाद प्रियांनो आम्ही आमच्या विश्वासाच्या द्वारे देणार आहोत की होय प्रभू येशू ख्रिस्ता, तू या जगामध्ये आमच्यासाठी जन्माला आलेला आहे, मी तुझ्यावर विश्वास ठेवत आहे, मी तुला माझा तारणारा माझा प्रभू म्हणून मी स्वीकारत आहे, यासाठी की मला ईश्वरासंगती माझं ऐक्य साधायचं आहे, मला त्या खऱ्या ईश्वराची ओळख त्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे प्राप्त करून घ्यायची आहे. आणि म्हणून प्रियांनो त्याने आमच्यासाठी देह धारण केला, तो आमच्यासारखा झाला, तो मनुष्य झाला, त्याने जन्म घेतला. आणि म्हणून म्हटलेलं आहे की तुम्हामध्ये देव, तो देव आमच्यामध्ये अवतरला. प्रियांनो, काय आज आम्ही ह्या देवासाठी अनजान आहोत? काय आज आम्ही या देवाला अजूनही ओळखलेलं नाही? नसेल तर आम्ही त्याला ओळखावं आणि त्याला आमचा तारणारा आणि प्रभू म्हणून स्वीकारावं आणि आमच्या जीवनाचं मोक्ष, आमच्या जीवनाचं तारण, आमच्या जीवनाची सुटका प्रियांनो आम्ही करून घ्यावी. कारण त्यासाठीच तो आलेला आहे, आम्हाला सार्वकालिक जीवन देण्यासाठी, आम्हाला मुक्ती देण्यासाठी, उद्धार देण्यासाठी. काय आज तुम्ही आणि आम्ही तयार आहात? या ख्रिस्त जन्माच्या निमित्ताने आज आम्ही त्याला आमचा उद्धारकर्ता म्हणून ग्रहण करणार आहोत, उद्धारकर्ता म्हणून आम्ही स्वीकारणार आहोत. प्रियांनो, आम्ही त्याला उद्धारकर्ता म्हणून स्वीकारूया. आमच्यासाठी तो रक्तमास झाला, त्याने आमची शिक्षा त्याने घेऊन मरणाने आम्हाला जे बंदिवान करून ठेवलं होतं, पापाने बंदिवान करून ठेवलं होतं, म्हणून रक्तमासाचं होऊन तो मेला आणि मग आम्हाला सोडवलेलं आहे, आम्हाला त्या बंदिवासातून मुक्त केलेलं आहे. काय आज त्या सुटकेची किंमत आम्ही करणार आहोत, त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला आम्ही तारणारा म्हणून स्वीकारून. आणि काय आज आम्ही आमचं मोक्ष साधून घेणार आहोत का? ही संधी आहे, ही वेळ आहे. आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखूया, त्याचा येण्याचा उद्देश जो देवाने मनुष्य जातीसाठी ठेवलेला आहे तो काय आज आम्ही आमच्या निर्णयाने आम्ही पूर्ण करणार आहोत का प्रियांनो? आम्ही स्वतःला प्रश्न विचारूया. जर नाही तर आमच्यासारखे दुर्दैवी कोणी नाही, परंतु आम्ही प्रण घेऊया, आम्ही निश्चय करूया की आम्ही देवाचा उद्देश जो प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे जो देण्यात आला त्याला आम्ही सिद्धीस नेऊ, आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू, आम्ही त्याला तारणारा प्रभू म्हणून स्वीकारू त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आणि आमचा बचाव आम्ही करून घेऊ, आमचा उद्धार आम्ही प्राप्त करून घेऊ आणि मग ती शांती आणि तो आनंद आमच्या जीवनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर करो या वचनाद्वारे तो तुम्हाला आणि मला विपुल आशीर्वाद देव. प्रार्थना करूया. सर्व समर्थ थोर दयाघन प्रभुदेवा, आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे मनापासून आभार मानतो की तो या जगामध्ये आमच्यासाठी त्याने जन्म घेतला आणि परमेश्वरा आमच्या उद्धारासाठी आम्हाला तारण देण्यासाठी आपला पवित्र यज्ञ त्या वधस्तंभावर त्याने सादर केला. आणि एवढंच नव्हे तर तो आमच्यासाठी मेला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, स्वर्गात गेला आणि आम्हाला घेण्यासाठी तो येणार आहे. परमेश्वरा या विश्वासाने आज आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही करत आहोत आणि म्हणून परमेश्वरा तो आम्हा सर्वांना तो उद्धार, ते तारण, ती पापापासूनची सुटका आणि मुक्ती परमेश्वरा आम्हा प्रत्येकाला तू दे, हेच आम्ही तुझ्या चरणी आग्रहाची प्रार्थना करीत आहोत. पुढील वेळ आम्हा सर्वांचं जीवन आम्ही तुझ्या पवित्र हातात देत प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आपल्या ऋणे आसरून सोडले आहे तसेच तो आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आशीर्वाद घेऊया. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा,
देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्ही इथं जमलेल्या प्रत्येकासोबत आमच्या ह्या मंडळीबरोबर देवाचे सर्व आशीर्वाद, आनंद आणि संपूर्ण आरोग्यासह आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. धन्यवाद. हा नाताळ, हा ख्रिस्त जन्म आपणा सर्वांना शांतीचा, सुखाचा, आनंदाचा जाओ. परमेश्वर आपणा सर्वांस विपुल असा आशीर्वाद देव. धन्यवाद.